गावातून गेलं आणि बघितलं तर आम्हाला सहज म्हणायचं कोणी बी घरी गेले आमच्या पहिल्यांदा विचारायचं की तुला काय व्हायचं काय व्हायचं. तर तुम्ही काय सांगताल पहिल्यांदा, ही जी तुम्हाला ॲटमॉस्फिअर दिसतं दररोज चांगले लोक गेलेली झालेली दिसतात, डॉक्टर असेल इंजिनियर असेल काही असेल कुणी असेल चांगले, पहिल्यांदा आपल्या काय येतं, मी इंजिनियर बनणार, मी डॉक्टर बनणार, मी पोलीस बनणार, काही असेल प्रत्येकाची आवड असते त्या आवडीनुसार सांगेल. कशामुळे आवड कुठं निर्माण झाली तुमची, त्या बघितल्यानंतर आवड झाली तुमची, तुमची इथं नाही झाली. दररोज जनावराकडे गेलं तर काय जनावराला नंतर काय जाणार आहे नाही म्हणणार, तुम्ही जनावराचं नाव सांगितलं का, मी शेतात जाणार आहे म्हणलं का नाही, कुणी म्हणतो तुम्ही कोणतं सांगितलं पहिल्यांदा, जी तुमच्या हृदयाची खेळ, जी सगळ्यात चांगलं वाटतं की मला कम्फर्ट लाईफ. काय असतं दोन गोष्टी, तुम्हाला कम्फर्ट लाईफ कुठं वाटतं, कारण तो गाडीवर जातो ह्याच्यावर जातो सगळं जातं की मनात काय झालं तुम्हाला की मी कम्फर्ट लाईफमध्ये जगायला, मला पण लाईफ तसंच जगायचं, मला पण तसं. मग ते तिथवर जाण्यासाठी आपल्याला साधा एक गोष्ट नाही लागत, पण जशी तुम्हाला सांगितली पहिली गोष्ट आत्मनिर्भर, की मला शिकायचं ते काही येऊ. दुसरी गोष्ट आपल्या शिक्षकावर 100 नाही 200% कॉन्फिडन्स पाहिजे, 200%. कशामुळे म्हणतो की गुरु, आई वडील हे आपले जन्मदाते पहिले गुरु आहेत आपण म्हणतो. दुसरे गुरु जे आहेत की जे तुम्हाला चालायलापासून शिकवतात, काही शिकवतात, ते गुरु आहेत शिक्षक. प्रति शिक्षकाविषयी आपल्या याच्यातून बघा, तुम्हाला जेव्हा विश्वास असेल शिक्षकाविषयी, आपल्या गुरुविषयी किंवा तरच तुम्ही शिकू शकता. जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल किंवा तुम्हाला त्यांच्याविषयी काही वाटत नसेल तर मी किती वेळी जरी सांगितलं किंवा काही जरी झालं तर काहीच वाटणार नाही. तर पहिला दुसरं तत्व काय आहे, आपला जो गुरु आहे तो 200% मला त्याच्याकडून ज्ञान घ्यायचं. ते कसं घ्यायचं ते मी सांगून देतो. तर तिसरा सगळ्यात फॅक्टर आहे आपल्या सक्सेस होण्यासाठी टाइम टेबल. टाइम टेबलशिवाय काहीच होत नाही. नाहीतर काय, उठला कधीतरी बाबू, गेला तरी कुठं तरी, टाकली भाकर कधी. बघा हल्ला किती अवघड पिरियड असू द्या काय असू द्या, टाइम किती आहे, 24 घंटे आहेत आपल्याकडे. 24 घंटे, 24 घंट्यातले आपल्याकडं आपण झोपायला कमीत कमी 8 तास समजू, 8 तास तुम्ही स्लीप करू शकता, 2 तास आईला याला मदत करू शकता, 10 तास गेले. शाळा किती तास असते तुमची, 6 तास. 6 तास, 7 तास गेले जाण्या येण्यापर्यंत गेले. तुमच्याकडे तरी 3 तास उरले का नाही 3 तास. मी काय सांगतो, उद्यापासून कुणाला ती भूक लागली काही लागली नाही, उद्यापासून पहिल्यांदा 1 तास बसायची सवय लावायची. एकाच जागेवर 1 तास बसलं पाहिजे. एकाच जागेवर बसलं की 1 तास अभ्यास केला पाहिजे. अभ्यास कोणता आहे तुम्ही ठरवायचं. आज मला दिलवडे सरांनी मॅथ्स शिकवले, मॅथ्सचा घ्या. आज इंग्लिश शिकवली, इंग्लिश घ्या. फिजिक्स घ्या, केमिस्ट्री घ्या, कोणताही विषय असेल, पण 1 तास तिथलं हलायचं नाही, इकडे बी नाही ना तिकडे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे बघा समाधी लावत होते म्हणजे काय करत होते, आत्मय सगळं ज्ञान घेत होते. म्हणजे तुम्ही सुद्धा काय करताय त्या पुस्तकातून ज्ञान घेता आणि फुल्ली कॉन्सन्ट्रेट, फुल्ली. नाहीतर आई म्हणाली इकडे ये तिकडे ये, आईला सगळ्यांना सांगायचं 1 तास मी कुणी बोलायचं नाही. आणि तुमच्या काळात तुम्हाला लाईट तरी आहे, आम्ही बाहेरचे खंबे लावलेले होते ना, त्या खांब्याच्या खाली करत अभ्यास, काही नसते त्याच्यात आवड, यात काय मोठापणा नाही किंवा काही नाही. ज्या परिस्थितीला जी आलेली परिस्थिती, कशी परिस्थिती त्याच्यातून रडका असलं तर बघा, मी इथून सांगतो की मला जायचं शेतात, 10 जणांचं. एक जण काय म्हणायला, सर लय तू पाटीत. दुसरं काय म्हणतो, सर पाय दुखायला लागले, सर तिकडे जाताना मला भीतीच वाटते. कारण दिलं काय झालं, हायपोथेटिकली वी यूज द प्रॉब्लेम्स, ते सगळे प्रॉब्लेम्स खडे केले ते स्वतःला. पण एखादा असतो की तो काय म्हणतो, जाऊन तरी बघू आपण, जाऊन तरी बघू, आणि 15 मिनिटात रीच होतो. म्हणजे विचार करा की आपल्या थिंकिंग करण्यावर किती 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 ताकद आहे आपल्या थिंकिंगवर. मन आपलं एकाग्र पाहिजे अभ्यास करताना. नेव्हर थिंकिंग की आज काही नाही, हे झालंय ते झालंय, बाबा गेल्यात, आई म्हणली, काही नाही देणं गेलं तुम्हाला. तुमचा 1 तास कंटिन्युअस 1 तास द्यायचा. तुम्ही 1 महिना करून बघा,
1 तास काढायचा फक्त अभ्यास, पण ते कॉन्सन्ट्रेट. तुम्ही 2 तास तुमचेच चालू द्या तसे, तुम्ही 3 तास करत असलं तर अजून आनंद, पण 1 तास फुल बसायचं. 1 तास झाला तुमचा, 15 दिवसांनी झाला की 1.5 तास वाढवा. बघा आता माझ्या मुलाला आनंदला करतो, मेन्स करायचे, IIT ला जायचं, सगळं ठीक आहे. पहिलं म्हणजे तसं काही असतं, आपापला अभ्यास करण्यावर असतं, कुणी कुणाला देत नाही. दुसरी गोष्ट, त्याला तिथं आम्हाला पहिल्यांदा काय सांगतात, सिटिंग वाढली पाहिजे. जी टीचरनं 4 तास शिकवलं तर तुमच्याकडं 3 तास तरी सिटिंग होण्याची कॅपॅसिटी पाहिजे. आणि 3ची त्यांना सांगतात 8 तास करायचे, पुन्हा 3च तास शिकवतात त्यांना, आणि 6 तास 8 तास एकाच जागेवर बसायचं. म्हणजे पिक्चर सुद्धा आपण 3 तास एका जागेवर बसत नाही. कुरमुरे खायला लागतात, थम्सअप लागतो, हां TV मध्ये बसलं तर एक सिरियल चालू झालं तर 2दा इकडे जावं लागतं. काय होतं याच्यामुळं, मग बसायची किंवा एकाग्र व्हायची कॅपॅसिटी नाही. एकाग्र होण्याची कॅपॅसिटी कधी होती तुमच्याकडे क्रिएट होते, तुम्ही तेव्हा बसायची सवय लावता. प्रत्येकाने बसायची सवय लावली पाहिजे. आज 1 तास झालं तुमचं, 15 दिवसांनी 1.25 तास टाइम टेबल लावून 1.25 तास बसा, 1.5 तास लावून, मॅक्झिमम 2 तासाची कॅपॅसिटी झाली ना, यू विल बी द मेरिटिंग. माझ्याकडून लिहून घ्या, 10वीला तुम्ही रँकमध्ये आहे, 10वीला रँकमध्ये आहे सिटिंग कॅपॅसिटी. तिसरं, तिन्ही झाले तुमच्याकडे, म्हणजे आत्मनिर्भर झाला, शिक्षकाविषयी आपला आदर झाला, आणि टाइम टेबल झालं. हे तिन्ही गोष्टी तुमच्याकडे आल्या. ओके, आता ते थोडं डायव्हर्ट होतं तुम्हाला सब्जेक्टचा. आता मी पण तुमच्यासारखंच काय होतं, इंग्लिश काहीच नव्हती, 5वीपर्यंत जनावराला राखायची, हे करायची, असं शाळेत दिसायचं नाही काही. पण मी शिक्षकाच्या घरी गेलो, घरी जायचो मग संध्याकाळी, मग त्यांचे त्यावेळेस आमच्याकडं 100% शिक्षक हे त्या गावातच राहायचे आमचे, कम्प्लिटली शिक्षक. तर शिक्षकाचं काय असायचं आमचं की दिवस